श्रोते हो नमस्कार. विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं नुकतेच 100 दिवस पूर्ण केलेत. या 100 दिवसात सरकारनं 2047 सालापर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले. महिला सक्षमीकरणासह सामाजिक सुरक्षेवर सरकारनं अधिक भर दिला आहे. एक देश एक निवडणूक अहवालाचा स्वीकार, वक्फ कायद्यात बदल या निर्णयांमुळे सुधारणांना चालना मिळणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मंगलमूर्ती संस्कार केंद्राचे सचिव तथा लोकशिक्षक श्रीकांत काशीकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली. खरं या 100 दिवसांची योजना त्यांनी निवडणुकीपूर्वीच करून ठेवली होती. हे विशेष महत्त्वाचं. हा त्यांच्या आत्मविश्वासाचा खास पैलू म्हणावा लागेल. एक देश एक निवडणूक याबाबतच्या आयोगाच्या शिफारशी मंत्रिमंडळानं स्वीकारणं हा निर्णय अत्यंत योग्य आहे. वारंवार लागणारी आचारसंहिता, त्यामुळे अडचणीत येणारी समाजोपयोगी कामे, निवडणूक यंत्रणेवरचा ताण, होणारा खर्च, निर्माण होणारा सामाजिक व मानसिक ताणतणाव व एकूणच जनजीवनावर होणारे दुष्परिणाम हे विचारात घेता हा निर्णय योग्यच आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या तर मोदींनी सत्तेवर येताच 100 दिवसात या निवडणुका घेतल्या गेल्या. यामुळे काश्मीरी जनतेचा नव्हे तर भारतीय मतदारांचा विश्वासही मोदींनी संपादन केलाय. नवीन पेन्शन योजना, कर प्रणालीतला बदल, घरकुल योजना, लखपती दिदींची नोंदणी, खरीप पिकांच्या आधारभूत किमती अर्थात MSP, विमानतळे, बंदरे अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने पहिल्या 100 दिवसातच अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करण्याचे धोरण निश्चितच कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे लक्षण समजावे लागेल. मोदी सरकारनं आता जो विश्वकर्मा योजनेचा निर्णय घेतलाय की पारंपरिक कला कारागिरी ही जपणं म्हणजे त्याच्यात भारतीय संस्कृती जपणंही आहे आणि त्या कौशल्याचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कसा योग्य वापर करून घेता येईल, त्यातलं कौशल्य अधिक कसं वाढेल, या कला कशा जपल्या जातील याचाही निर्णय या धोरणामुळे शासनाने घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहीम, आंतरराष्ट्रीय योग दिन या उपक्रमांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले एकात्म महिला समाज मंडळाचे अध्यक्ष आणि गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिवाकर कुलकर्णी यांनी या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व विशद केलं. युवा आहेत, युवती आहेत, वंचित आणि उपेक्षित दलित समाज आहे, यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेलं हे सरकार आहे. उज्ज्वला योजनेचं उदाहरण जर आपण घेतलं तर 9.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन देऊन त्यांना केवळ अति उत्तम अशा प्रकारची सुविधाच या सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेली नाही, तर धुरामुळे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्याच्यापासून देखील या भगिनी वर्गाचं संरक्षण या योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे. सामाजिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या विषयावरती पण जबरदस्त काम या सरकारने केलंय. जम्मू काश्मीर, लडाख हा जो सगळा सीमावर्ती प्रदेश आहे, पूर्वांचल, या सगळ्या सीमावर्ती प्रदेशाचं संरक्षण, हे लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी आणि विकास देखील व्हावा अशा दोन्ही गोष्टी हे केंद्र सरकार करत आहे. स्वच्छ भारत अभियान हा जो विषय केंद्र शासनाने गेल्या 10-11 वर्षांच्या मध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. परंतु अजून देखील नागरिक या विषयामध्ये खूप जागरूक नाही आहेत. आपण जागरूक राहायला हवं आणि आपला देश स्वच्छ राहील याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. व्यक्तिगत स्वच्छता जशी असते तशी सार्वजनिक स्वच्छता असते, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. यात आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. भारताने तर त्याला जबरदस्त प्रतिसाद दिलाच, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील या योग दिवसाचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत करण्यात आलं. केंद्र सरकारनं 100 दिवसांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानिमित्त विशेष प्रासंगिक हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.